की आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घरांमध्ये दरोडे पडलेले आहेत आणि दरोडेखोर आपल्यासोबत धारदार शस्त्राने लोकांची घरं फोडून दरवाजे फोडून आत जाऊन लोकांच्या गळ्यावरती चाकू सुऱ्यांचा धाक दाखवून गळ्यावरती चाकू सुरे ठेवून मारण्याची धमकी देऊन त्यांची घरं लुटलेली आहेत। त्यांनी माझ्या इकडं कोयता असा धरलेला आणि इकडं उभा राहिलेला ह्या बाजूला, इकडे बाजूला कोयता धरलेला, पण तो बोलायचा नाही, आवाज नाही करायचा आणि नंतर माझ्या एक फटका मारला आणि खाली बसवलं। तर बघितलं दरवाजा थोडा खोलून तर ते बाहेरच होते। तर एक होता तो डायरेक्टली बोलला झुके की नाही साला पुष्पा। मी काहीतरी 1:30च्या सुमारास दरवाजा खोलला आमचा, पूर्ण कपाट ओपन करून इकडं तिकडं सगळं केलं। थोडी 5,000 रुपये कॅश होती ती नेली। सुधागड तालुक्यातील डोंगराळ माळरान पठारावर असलेल्या हातोंड, बोदा आणि माठळ या गावांमध्ये दरोडेखोरांनी अक्षरशः थैमान घातल्याचं समोर आलंय। ऐन पावसाळ्याच्या दिवसात रात्री 1 ते 4 वाजण्याच्या सुमारास 4 ते 5 जणांच्या सशस्त्र टोळीनं धुमाकूळ घालत घरांवर दरोडे टाकले। या टोळीनं कोयता आणि तलवार सदृश्य शस्त्रांचा धाक दाखवत घरातील सोनं, बँक पासबुक, चेकबुक असा मौल्यवान ऐवज लंपास केला। या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला। मात्र गावकऱ्यांच्या मनात या घटनेनं दाट भय असून दरोडेखोरांनी झटापटीत कुणाचा जीव घेतला असता तर काय घडले असते अशा विचारानं गावकरी हादरले। गोंदाव, हातोड आणि माठळ या गावांमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी एकामागून एक घरांना लक्ष्य केलंय। गोंदाव येथील एका घरात चोरी करून दरोडेखोरांनी हातोड गाव गाठलं। या टोळीनं घरातील लोकांच्या गळ्यावर कोयता ठेवत आणि तलवारीचा धाक दाखवत लुटमार केली। हातोड येथील चव्हाण कुटुंबियांच्या घरात देखील दरोडेखोरांनी लुटमार केली। या दरम्यान गावकऱ्यांनी तात्काळ जांभूळपाडा पोलिसांना माहिती दिली। मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच दरोडेखोर पुढच्या गावात दरोडे टाकत होते, ज्यामुळे पोलिसांना त्यांचा पाठलाग करणं आव्हानात्मक ठरले। घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक शिवतारे, पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र दौडकर, पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमनं भेट देऊन तपास सुरू केला। बाबा काय घटना होती, काय नाव तुमचं नेमकं, काय भीती आहे मनात? संभाजी तांबवामध्ये रात्री 8च्या दरम्यान हे लोक म्हणजे 5 लोक आली आणि त्याही काळे कापड घातलेले होते, मास्क पण काळेच घातलेले होते, टोप्या पण काळ्याच होत्या आणि त्यांच्या हातात कोयते होते आणि त्याला कोयते आणि ह्या होत्या पाट्या ते बनवलेले ते हे होते जाडमध्ये तलवारीसारखे म्हणजे हे सारखं। काय केलं त्यांनी माझ्या इकडं कोयता असा धरलेला आणि इकडं उभा राहिलेला ह्या बाजूला, इकडे बाजूला कोयता धरलेला, पण तो बोलायचा नाही, आवाज नाही करायचा आणि नंतर माझ्या एक फटका मारला आणि खाली बसवलं। मला हे उचलायच्या पाठीमागे लागले, म्हणजे बिछाना उचलायला लागलं, ते संपूर्ण खोललं। तर मला खालीच बसवलेला आणि मग मी उठायला लागलो तर त्यांनी लगेच परत फटका मारला आणि तो मला बसूनच ठेवला। मला उठला मार खाते। काय काय नेलं तुम्ही तुमच्या घरात? वस्तू काय नेलं त्यांनी? हां, वस्तू दागिने नेले, पैसे नेले। शोभा संभाजी वाघमारे। रात्री आम्ही झोपलेली, आम्ही 3च, म्हातारी ना आम्ही 2 जण, आम्ही झोपलेली ना हे रात्रीचं आलं ना एकदम दरवाजा खडखड उघडला। तर मी बोललो का कोण आहे, तर माझा आलं धावत ना माझं तोंडच दाबला आणि कोयता ठेवला मानावर। मग मला काय सुचत नाही, मला बोलायला पण नाही, यांना काहीच नाही। आणि मग बघते तर ह्यांच्याकडे 2 जण आले, तिकडे कपाट उघडला, तिकडे एक जण टी व्ही जवळ आणि मी त्यांना बोलतोय का अरे काय करता, काय आहे आमच्याशी? मला बोलतं चिबच नाही तर कापून तुला। अर्धा 1 तास होतं घरात, लाईटी बिटी सगळ्या लावल्या, सगळ्या शोधला आणि मला बोलत मोबाईल दे। बोलू बाबा माझ्याजवळ कुठं मोबाईल आहे, माझ्याजवळ नाही, ह्यांचा मोबाईल न्याला। बोलू माझ्याजवळ नाही मोबाईल, तर बोलते बघ दांडू घालून तुया बोलते आणि निघून गेलं आणि बाहेरनं कडी घातली। आता माझे नाव सरिता चंद्रकांत पाठारे। आम्ही सगळे असे झोपलेलो हॉलमध्ये, तर त्यांनी काहीतरी 1:30च्या सुमारास दरवाजा खोलला आमचा, पूर्ण कपाट ओपन करून इकडं तिकडं सगळं केलं। थोडी 5,000 रुपये कॅश होती ती नेली। तर आम्हाला थोडा आवाज आला, जाणवला। तर मिस्टर उठले, तर त्यांना वाटलं काय सासरे बाथरूमला गेले असतील म्हणून त्यांनी पण लाईट चालू केली। तर बघितलं दरवाजा थोडा खोलून तर ते बाहेरच होते। तर एक होता तो डायरेक्टली बोलला झुके की नाही साला पुष्पा, आणि त्यांनी कोयता जो होता तो दरवाजात घातला आणि दांडूक घातला। तर आम्ही दाबून ठेवला। तर नंतर यांना म्हटलं दोघांना का तुम्ही दाबून ठेवा। मी बाबांना आवाज दिला, बाबा झोपलेले, त्यांना काहीच माहिती नाही। त्यांना म्हटलं आपल्या घरात चोर शिरलेत। आम्ही जिनावरचं फालका ओपन केला, वरती गेलो आणि जोराजोराने आवाज दिला। आवाज दिल्याबरोबर
मग ते साईडची लोक थोडी उठली, पण त्याच्या 5 मिनिटं आधी ते निघून गेले. काय तर ते- मनामध्ये सध्या भीती आहे? भीती आहे, कारण कसं आमच्या गावामध्ये कसं डोंगर भाग पडतो ना, लाईटीची व्यवस्था नाही आहे पोलावर, आणि रात्री अशी 10, 11, 12च्या दरम्यान म्हणजे पोलीसची गाडी राऊंडला यायला पाहिजे हो. कशी लोक दुर्लक्ष करतात ना, असं होतच राहील हो. लोकांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे हो माझ्या मते. माझं नाव आहे अमोल वाघमारे. मी हातोंड या गावचा रहिवासी आहे. आमच्या गावामध्ये आज रात्री 27 तारखेला रात्री 1 वाजल्यापासून ते सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत अतिशय भयानक अशी घटना घडलेली आहे की आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घरांमध्ये दरोडे पडलेले आहेत आणि दरोडेखोर आपल्यासोबत धारदार शस्त्राने लोकांची घरं फोडून, दरवाजे फोडून आत जाऊन लोकांच्या गळ्यावरती चाकू सुऱ्यांचा धाक दाखवून, गळ्यावरती चाकू सुरे ठेवून मारण्याची धमकी देऊन त्यांची घरं लुटलेली आहेत. घरातील सोनं, नाणं, पैसा, अडका घेऊन ते पसार झालेले आहेत. पोलीस फोर्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेला असूनसुद्धा अजूनपर्यंत कोणी सापडल्याचं काय अजूनपर्यंत माहीत नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.